नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। पोलीस भरतीची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर लगेच पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून 2025ची जी पोलीस भरतीची जाहिरात येईल तिची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच पोहोचून जाईल। आपली पोलीस भरती PYQ चालू आहे, ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, गलगंड हा रोग कोणत्या क्षाराच्या अभावामुळे होतो? ए आयर्न, बी कॅल्शियम, सी आयोडीन, डी व्हिटॅमिन सी। मी 5 सेकंद थांबणार, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी आयोडीन। गलगंड हा रोग आयोडीन या क्षाराच्या कमतरतेमुळे होतो। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? ए कोकण, बी खानदेश, सी मराठवाडा, डी विदर्भ। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कोकण। महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली या ठिकाणी पडतो आणि सर्वात कमी पाऊस जर म्हटलं तर तो अहमदनगर या ठिकाणी पडतो। हे सुद्धा लक्षात ठेवा, सर्वात कमी पाऊस महाराष्ट्रामध्ये अहमदनगर या ठिकाणी। आणि भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण जर म्हटलं तर मेघालय राज्यातील मौसिनराम, चेरापुंजी मौसिनराम आपल्याला माहिती आहे, तर ते त्या ठिकाणी भारतातील सर्वाधिक जास्त पावसाचे ठिकाण आहे ते मौसिनराम। आणि भारतातील सर्वात कमी पाऊस हा राजस्थानमधील जैसलमेर भागात पडतो। ठीक आहे, हे चारही पॉईंट महत्त्वाचे आहेत आपल्यासाठी। भारतातील सर्वात कमी पाऊस राजस्थानमधील जैसलमेर या भागात पडतो। पुढचा प्रश्न आहे, डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले आहे? ए यशवंतराव चव्हाण, बी महात्मा गांधी, सी जवाहरलाल नेहरू, डी वल्लभभाई पटेल। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जवाहरलाल नेहरू। डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरू। काही परीक्षेला विचारलेले पुस्तके पाहूयात आपण। दी इनसाइडर हे PV नरसिंह राव यांचं पुस्तक आहे। फर्स्ट पर्सन हे व्लादिमीर पुतिन यांचं पुस्तक आहे, फर्स्ट पर्सन। डिफेंडिंग इंडिया हे जसवंत सिंह यांचं पुस्तक आहे, डिफेंडिंग इंडिया जसवंत सिंह। हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ हे डॉक्टर राधाकृष्णन यांचं पुस्तक आहे, हिंदू व्ह्यू ऑफ लाईफ डॉक्टर राधाकृष्णन। पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे? ए गरबा, बी नौटंकी, सी लावणी, डी झुम्मर। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी लावणी। आपण काही राज्यांचे सुद्धा आपण लोकनृत्य आपण पाहिलेले आहेत मागच्या काही व्हिडिओमध्ये, 2-3 वेळा पाहिले, त्यामुळे तुम्ही मागच्या व्हिडिओ जर पाहिले नसतील अजून कोणी तर पाहून घ्या। अतिशय महत्त्वाचे प्रश्न त्याच्यामध्ये सुद्धा आपण घेतलेले आहेत। पोलीस भरतीला मागच्या काही वर्षांतील जे रिपीट झालेले प्रश्न असतात ते आपण आपल्या या PYQ सिरीजमध्ये घेतले आहेत, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ पहा। ठीक आहे, महत्त्वाचे असणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्या येणाऱ्या पोलीस भरतीच्या दृष्टीने। पुढचा प्रश्न आहे, संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते? ए लोकसभा, बी राज्यसभा, सी विधानसभा, डी विधान परिषद। संसदेचं म्हटलं आहे, प्रश्न नीट वाचायचा आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन बी राज्यसभा। विधिमंडळाचे जर म्हटलं असतं, राज्याच्या विधिमंडळाचे कायमस्वरूपी सभागृह, तर त्याचं उत्तर आपल्याला विधान परिषद असं द्यायचं आहे। ठीक आहे, विधिमंडळाचे कायमस्वरूपी सभागृह विधान परिषद आणि संसदेचे म्हटलं तर राज्यसभा। हाडे मजबूत करण्याकरता कोणत्या विटॅमिनची आवश्यकता असते? ऑप्शन ए, बी, ऑप्शन सी ई, ऑप्शन डी। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन डी। विटॅमिन डी ची आवश्यकता असते। विटॅमिन ए मुळे डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे विटॅमिन ए। विटॅमिन बी चयापचय क्रिया व सहविक्रे म्हणून कार्य करतात। विटॅमिन सी दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी आहे। विटॅमिन डी हे आत्ताच पाहिलं हाडे मजबूतीसाठी। विटॅमिन ई जो आहे ज्याच्यामुळे वांसपणाविरोधी हा विटॅमिन आहे, विटॅमिन ई वांसपणाविरोधी विटॅमिन आहे। विटॅमिन के मुळे रक्तस्राव नियंत्रित करण्यास मदत होते। ओके, प्रत्येक विटॅमिनचं हे थोडक्यात आपण माहिती ठेवायची आहे, कारण विटॅमिनवरती प्रश्न असतोच। विटॅमिनचे नाव कोणत्या विटॅमिनला काय म्हटलं तर ह्याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊन गेलेत मागच्या काही एक्झाममध्ये, ते सुद्धा आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे। विटॅमिन एला काय कशासाठी असतो? डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे। विटॅमिन बी
चयापचय क्रिया व सहविक्रिय म्हणून कार्य करते. व्हिटॅमिन सी दात व हिरड्यांच्या आरोग्यासाठी आणि व्हिटॅमिन डी हाडे मजबूतीसाठी. व्हिटॅमिन ई आत्ताच पाहिलं वांसपणा विरोधी व्हिटॅमिन आहे ते. आणि व्हिटॅमिन के मुळे रक्तस्राव नियंत्रित करण्यास मदत होते. पुढचा प्रश्न आहे, बँकांची बँक म्हणून कोणती बँक ओळखली जाते? ए RBI, बी SBI, सी ICICI, डी HDFC. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. RBIची स्थापना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम 1934 अंतर्गत 1 एप्रिल 1935 रोजी RBIची स्थापना झाली. बँकांसंबंधी जर आणखी एक महत्त्वाचा जर प्रश्न म्हटला आणि पोलीस भरतीला वारंवार विचारला जाणारा प्रश्न जर पाहिला तर त्याच्यामध्ये येतो बँकांचे राष्ट्रीयकरण. त्यामुळे आपल्याला दोन वेळा आपल्याला माहिती आहे, 2 वेळा राष्ट्रीयकरण झालेलं आहे बँकांचे राष्ट्रीयकरण. तर ते दोन्ही वेळा कधी झाले त्यांचं साल ॲटलिस्ट माहिती पाहिजे. तारीख माहीत नसली तरी चालेल, पण ते कोणत्या साली झाले हे माहिती असलं पाहिजे. आणि किती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे सुद्धा माहितीच पाहिजे. आत्तापर्यंत 2 वेळा झालेलं आहे. 19 जुलै 1969 रोजी 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. ओके, 19 जुलै 1969ला. आधी सुरुवातीला 1969ला 14 बँकांचे झाले. त्यानंतर 1980मध्ये 6 खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1980मध्ये किती? 6 खाजगी बँकांचे. आणि 1969ला 14. लक्षात ठेवायचं आहे, खूपच महत्त्वाचा आपण प्रश्न आहे. याच्यावरती प्रश्न विचारला जातो. आणि हे पण लक्षात ठेवायचं आहे की 2 वेळा आतापर्यंत बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, MDT मल्टी ड्रग थेरपी हे कोणत्या आजाराची औषधोपचार पद्धती आहे? ए मलेरिया, बी कॉलरा, सी कुष्ठरोग, डी मूळव्याध. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कुष्ठरोग. पुढचा 9वा प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? ए पद्मभूषण, बी परमवीर चक्र, सी भारतरत्न, डी महावीर चक्र. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी भारतरत्न. सर्वात टॉपला वरती येतो सर्वोच्च पुरस्कार येतो भारतरत्न. त्यानंतर क्रमाने येतात पद्म पुरस्कार, त्याच्यामध्ये पण पद्मविभूषण, त्याच्याखाली पद्मभूषण आणि त्याच्या खालोखाल पद्मश्री असा क्रम लागतो. तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. सर्वात वरती कोणता येतो? भारतरत्न, त्यानंतर येतो पद्मविभूषण, मग येतो पद्मभूषण, त्यानंतर शेवटी येतो पद्मश्री. पुढचा प्रश्न आहे, भारतीय नागरिकांना विशिष्ट ओळखपत्र प्रदान करण्यासाठी विशेष प्रकल्पाचे नामकरण काय करण्यात आले आहे? ए समाधान, बी आधार, सी विश्वास, डी समृद्धी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी आधार. आधार म्हणजेच काय तर UIDAI. काय आहे ते? युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया. आधार कार्डवर 12 अंकी नंबर असतो, हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. आधार कार्डवरती 12 अंकी नंबर असतो. भारतात आधार कार्ड 2009मध्ये सुरू झालं आहे. महाराष्ट्रातील टेंभली गावातील रंजना सोनवणे यांना पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले. महत्त्वाचं आहे सुद्धा. रंजना सोनवणे कुठे? महाराष्ट्रातीलच आहेत आपल्या. त्या महाराष्ट्रातील टेंभली गावातील रंजना सोनवणे यांना पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले. आणि सुरुवात कधी झाली तर 2009मध्ये सुरू झाले. आधार कार्डची सुरुवात 2009मध्ये सुरू झाली. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी कोणती? ए वर्धा, बी नर्मदा, सी तापी, डी भीमा. प्रश्न नीट वाचायचा, इथे महाराष्ट्रातील म्हटलं आहे. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नर्मदा. नर्मदा फक्त थोडीशी 53 किलोमीटर मला वाटतं 51-52 किलोमीटर फक्त आपल्या महाराष्ट्रातून वाहते. त्यामुळे इथे याचा ॲन्सर नर्मदा असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी नर्मदा. जर भारतातील विचारलं असतं तर वेगळं ॲन्सर असतं. पुढचा प्रश्न आहे, अहिराणी ही भाषा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात बोलली जाते? ए पूर्व महाराष्ट्र, बी उत्तर महाराष्ट्र, सी कोकण, डी मराठवाडा. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर महाराष्ट्र. इंदिरा गांधी व श्री भूतो यांच्यामध्ये कोणता करार झाला? ए सिमला करार, बी लाहोर करार, सी श्रीनगर करार, डी यापैकी काही नाही.
आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए सिमला करार. 14वा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? ए तापी, बी वैनगंगा, सी नर्मदा, डी कृष्णा. उत्तरेकडून दक्षिणेकडे, जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी वैनगंगा. पूर्वेकडील वर्धा वैनगंगा या गोदावरीच्या उपनद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहतात. 15वा प्रश्न आहे, श्री छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली? ए ओंकारेश्वर, बी त्र्यंबकेश्वर, सी रायरेश्वर, डी गणेश्वर. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी रायरेश्वर. पुढचा 16वा प्रश्न आहे, जर्सी या गायीचे उगमस्थान कोणत्या देशात आहे? ए ब्रिटन, बी अमेरिका, सी स्वित्झर्लंड, डी यापैकी नाही. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए ब्रिटन. पुढचा 17वा प्रश्न आहे, इंदू मिल मुंबई येथे कोणाचे स्मारक उभारले जात आहे? ए इंदिरा गांधी, बी बाळासाहेब ठाकरे, सी राजीव गांधी, डी वल्लभभाई पटेल. चालू घडामोडीशी रिलेटेड प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी बाळासाहेब ठाकरे. 18वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? ए मराठी, बी संथाली, सी सिंधी, डी मारवाडी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी मारवाडी. भारतीय संविधानाच्या 8व्या अनुसूचीतील एकूण 22 भाषांना अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट केले आहे. भारतीय संविधानात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही. महत्त्वाचं आहे सुद्धा, भारतीय संविधानात कोणत्याही भाषेला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही. आणि कोणत्या अनुसूचीमध्ये आहे? 8व्या अनुसूचीमध्ये. किती भाषा आहेत? 22 भाषा आहेत. 22 भाषांना अधिकृत भाषा म्हणून समाविष्ट केलेले आहे, पण राष्ट्रभाषा नाही. हा एकही भाषा राष्ट्रभाषा नाही भारताची. पुढचा प्रश्न आहे 19वा, कैलासवासी अशोक कामटे यांना खालीलपैकी कोणत्या प्रसंगी वीरमरण प्राप्त झाले? ए 9/11, बी 11/9, सी 26/11, डी 26/07. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी 26/11चा मुंबई हल्ला. पुढचा 20वा प्रश्न आहे, बटाट्याचे चाळचे लेखक कोण? ए वि वा शिरवाडकर, बी ना सी फडके, सी पु ल देशपांडे, डी व पु काळे. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी पु ल देशपांडे. पुढचा प्रश्न आहे, गोवा राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? ए म्हापसा, बी पणजी, सी मडगाव, डी वास्को. सर्वांना माहिती आहे याचा आन्सर. याचं उत्तर आहे ऑप्शन बी पणजी. 22वा प्रश्न आहे, महाजन अहवाल खालीलपैकी कोणत्या विवादाशी संबंधित आहे? ए कावेरी पाणी प्रश्न, बी गोवा मुक्ती संग्राम, सी जैतापूर प्रकल्प, डी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न. महत्त्वाचा आहे हा देखील प्रश्न. आणि याचं उत्तर आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते बल अर्धसैनिक बल नाही? ए राज्य राखीव पोलीस बल, बी सीमा सुरक्षा बल, सी केंद्रीय राखीव पोलीस बल, डी मुंबई पोलीस. याचं उत्तर माहीत असलं पाहिजे आपल्याला. याचं उत्तर आहे डी मुंबई पोलीस. मुंबई पोलीस बल हे अर्धसैनिक बल नाही. रोहिणीतील रक्तात पुढीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण जास्त झाल्यास रक्त अधिक लाल दिसते? ए कार्बन, बी लोह, सी क्षार, डी ऑक्सिजन. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी लोह. पुढचा 25वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते सभागृह स्थायी सभागृह आहे? ए लोकसभा, बी स्थायी समिती, सी राज्यसभा, डी यापैकी कोणतेही नाही. याच्याशी रिलेटेड मागाशी एक प्रश्न बघितला, पण त्याच्यामध्ये संसदेतील असं विचारलं होतं. इथे कोणतंही एक विचारले, सभागृह स्थायी सभागृह नाही असं विचारलं ऑप्शनपैकी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन सी राज्यसभा. दिलेल्यापैकी राज्यसभा हे स्थायी सभागृह नाही आहे. सॉरी,
स्थायी सभागृह आहे, राज्यसभा हे स्थायी सभागृह आहे. ओके. संसदेमध्ये राज्यसभा आणि राज्याच्या विधिमंडळामध्ये विधान परिषद हे स्थायी सभागृह आहेत. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न उद्या घेऊन परत भेटूयात. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.